म्हणून जय जय विठोबा पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा हेची माझी सत्य वाचा हेची माझी सत्य वाचा हेची माझी सत्य वाचा
देव माझा मी देवाचा. देव पहावया गेलो, देव पहावया गेलो, देव पहावया गेलो. तेथे देवाची, तेथे देवाची, तेथे देवाची होनी देव माझा मी देवाचा, माझा मी देवाचा. तुका म्हणे धन्य झालो, तुका म्हणे धन्य झालो, धन्य झालो, धन्य झालो. तुका म्हणे धन्य झालो. तुका म्हणे धन्य झालो. आज विठ्ठला, आज विठ्ठला भेटलो, आज विठ्ठला, विठ्ठला, विठ्ठला भेटलो. आज विठ्ठला भेटलो. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, मी देवाचा, मी देवाचा. वचन ऐका कमलावती माझी रंगाची विनंती, कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळ. घ्यावी घ्यावी माझी भाग, जरी का मागणे आणि तुकया बंधू म्हणे देवा. शब्द की तुका चिराखावा, आपदाम अपहर्तारं दातारं सर्वसंपदां. लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. आज तुकाराम महाराज म्हणतायत देव माझा मी देवाचा. सत्य सत्य माझी वाचा. देव पहावया गेलो, तेथे देवची होमने ठेलो. देव देह देवाचे देऊळ, आत बाहेर निर्मळ. तुका म्हणे धन्य झालो, आज विठ्ठला भेटलो. अतिशय सुंदर असा 4 चरणांचा अभंग आहे. 2 चरणांच्या माणसांसाठी. भक्ताशी भगवंताशी असलेली 3 पातळींवरची नाती सांगितली.
देव माझा. देव माझा ही पहिली पातळी. दुसरी पातळी मी देवाचा. आणि तिसरी पातळी मीच देव आहे. अहम ब्रह्मास्मी. देव माझा, मी देवाचा आणि मीच देव आहे. सुरुवात ही देव माझा पासून करावी लागते. देव माझा आहे असं आतून वाटायला पाहिजे. देव माझा आहे तेवढं सोडून आपण सगळं माझं म्हणतो. देवही माझा असतो कधी कधी माझ्या मागण्या पुरवायला. देवा अमुक दे, देवा तमुक दे, देवा ह्याम दे, देवा त्याम दे, देवा असं कर, देवा तसं कर, देवा ह्या असं कर पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. समर्थ म्हणाले जनांचा लालची स्वभाव देव म्हणजे म्हणती देव. जो देतो तो देव देतो देतो. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने. तो अनंत हातांनी द्यायला लागल्यानंतर तू दोन हातांनी किती घेशील? मावेल का? तो अनंत हातांनी देतोय तुला दोनच हात आहेत तरी पुरे म्हणत नाही पाहिजे अजून. पण याची दुसरी बाजू नेईल तेव्हा ती तू क्या कराने किती राखीसी बा तू दो कराने. इतक्याच हातांनी तो न्यायला लागला की तू दोन हातांनी किती सांभाळशील. तो अनंत हातांनी देतो असा तो देव आहे. पण असा तसा देत नाही. बरं, भगवंत हा अत्यंत न्यायी आहे, लक्षात ठेवा. भगवंत जो आहे तो अत्यंत न्यायी आहे. तोलून मापून देतो आणि आपल्याला काय पाहिजे तेवढंच देतो. ट्रकवर कधी कधी मागे लिहिलेलं असतं ना, समय से पहले और भाग्य से अधिक यहां कुछ नहीं मिलता. तो द्यायला लागला देतो पण तो इतका न्यायी आहे. काय झालं? दोन मित्र चालले यात्रेला. दोघं जण एकमेकांच्या सोबतीने चालले गावाकडे. लांबची वाट होती. लांबची वाट चालत नाही का? वाटेमध्ये त्यांना आणखीन एक जण भेटले. वाटेत त्यांना आणखीन एक जण भेटला. असे तिघं जण निघाले. बाराची वेळ झाली. चला म्हणजे आता आपण जे काय आणलेली शिदोरी आहे, आणलेली शिदोरी जी आहे ती आपण खाऊया. त्यातल्या एकाने 5 भाकऱ्या आणल्या. एकाने 5 भाकऱ्या आणल्या आणि एकाने 3 भाकऱ्या आणल्या. एकाने 5 भाकऱ्या आणल्या आणि एकाने 3 भाकऱ्या आणल्या. नीट आता मला गणित सांगा बरं. आता खाणारे 3 जण. मग त्यांनी काय केलं? प्रत्येक भाकरीचे 3-3 तुकडे केले. किती केले? 3-3 तुकडे प्रत्येक भाकरी. आता ज्याच्याकडे 5 भाकऱ्या होत्या त्याचे किती तुकडे झाले? 15. ज्याच्याकडे 3 भाकऱ्या होत्या त्याचे किती तुकडे झाले?
9 15 9 24. आता हे तिघ जण आहेत, तिघांच्या वाट्याला किती आल्या? 8 भाकऱ्या आल्या. तिघांच्या वाट्याला 8 भाकऱ्या आल्या. तिघांची जेवण झाली. आता हा जो तिसरा होता ना त्याला दुसरीकडे जायचं, पण त्यांनी काय केलं, आपल्या जवळच्या त्या सोन्याच्या मोहरा होत्या, त्या मोहरातल्या काही मोहरा काढल्या आणि ज्याच्या 5 भाकऱ्या होत्या त्याला 5 मोहरा दिल्या आणि ज्याच्या 3 भाकऱ्या होत्या त्याला 3 मोहरा दिल्या. नीट ऐका, 3 मोहरा दिल्या. केला नाही. ज्याला 3 मोहरा मिळाल्या तो म्हटला हे काही हिशोब बरोबर नाही, प्रत्येकाने जर 4-4 8-8 भाकऱ्या खाल्लेल्या तर आपल्या दोघांना किमान समसमान मिळालं पाहिजे. तुला 5 मोहरा, मला 3 मोहरा करा, मला पण 4 पाहिजे. तू 4 आणि मी 4. हा म्हटला नाही, त्यांनी जे काही दिलेलं आहे ते काय मी त्याला मागितलं नाही, माझ्या जवळचे मी काही देणार नाही. होता होता दोघांची भांडणं सगळं, दोघांची भांडणं इतकी गेली पार की राजापर्यंत गेली. राजापर्यंत गेली. राजा म्हणला पहिल्यांदा ते 8 मोहरा माझ्याकडे द्या. आता बोला काय तुमचं म्हणणं. दोघांनीही आपापली बाजू मांडली. आता हा ज्याला 3 मोहरा मिळाल्या होत्या तो म्हटला, महाराज मला न्याय पाहिजे, मला न्याय पाहिजे, मला पण 4 मोहरा मिळाल्या पाहिजे. त्याला 4 आणि मला 4. राजा म्हटला, हे बघ तुला जे 3 मिळाल्या या 3 मोहरा तुला पाहिजे का न्याय पाहिजे? या 3 मोहरा तुला पाहिजे का न्याय पाहिजे? बोल. आता याला काय वाटलं, 3 मोहरा म्हणजे 3 मोहरा, न्याय म्हणजे 4 मोहरा. हा म्हटला, महाराज मला 3 मोहरा नको, मला न्याय पाहिजे. राजा उठला. राजा उठला, त्या दोघांच्या समोर आला, दोन्ही मोहरांचं गणित केलं. राजाने ज्याला न्याय पाहिजे होता त्याच्या हातावर 1 मोहर ठेवली आणि दुसरा जो होता त्याच्या हातावर 7 मोहर. हा बघायला लागला, महाराज मला 1च मोहरा. म्हणजे हा न्याय आहे, हा न्याय आहे. तो म्हणला, कसं काय? ऐक म्हणलं. राजाने हिशोब केला. म्हणलं, हे बघ तुझ्याकडे 3 भाकऱ्या होत्या, तुझ्याकडे 3 भाकऱ्या होत्या आणि याच्याकडे 5 भाकऱ्या होत्या. 3 भाकऱ्याचे 9 तुकडे झाले, 3 त्रिक 9. तू खाल्ले किती? 8. दिलास 1 तुकडा म्हणून ही आहे. याच्याकडे 5 भाकऱ्या होत्या, 5 भाकऱ्यांचे 5 त्रिक 15 तुकडे झाले. यांनी खाल्ले किती? 8 आणि दिले किती? 7 तुकडे दिले म्हणून याला 7 मोहरा. हा न्याय. याने 7 तुकडे दिले म्हणून याला 7 मोहरा. तू 1च तुकडा दिलास म्हणून 1 मोहरा. चांगल्या 3 मिळाल्या होत्या. उदारपणाने त्यांनी तुझ्या 3 भाकऱ्या होत्या म्हणून तुला 3 मोहरा दिल्या होत्या, पण तुझं त्याच्यावर समाधान नाही ना. आधी आपण दिलंय किती हे बघायला पाहिजे, मग आपल्याला मिळालंय किती हे बघायला पाहिजे. आम्ही दिलंय किती, आम्ही देतो किती. द्यायचं कणभर, मागायचं मनभर. भगवंत हा अत्यंत हिशेबी आहे. कधी कधी दयाळू होतो पण तो फार त्याची दया टेकत नाही. बरं
गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, भगवंत हा अत्यंत न्यायी. मग आम्ही काय केलं पाहिजे? म्हणून भगवंताला जी अत्यंतिक प्रिय भक्ती आहे, आवडती, देव माझा, मी देवाचा आणि मीच देव आहे, या तीन पातळ्यांवरनं आम्हाला भगवंताची भक्ती जर करायची असेल तर आम्ही पहिल्यांदा भगवंताला जाणलं पाहिजे. त्या परमात्म्याला आम्ही ओळखलं पाहिजे, त्याला आम्ही जाणलं पाहिजे. आम्ही जाणत नाही त्याला, आणि न जाणल्यामुळे आमचं फार मोठं नुकसान होतं. प्रपंचाच्या बाबतीत आम्ही प्रपंच हा प्रारब्धावर सोडला पाहिजे आणि परमार्थ हा प्रयत्नपूर्वक केला पाहिजे. आम्ही प्रपंच प्रयत्नपूर्वक करतो आणि परमार्थ प्रारब्धावर सोडतो. काय करणार हो महाराज? तुमचं कीर्तन आम्हाला ऐकायला यावंसं वाटतं, पण काय करणार? आमच्या नशिबातच नाही. काय झालं? नाही, नेमकं तुमचं कीर्तन चालू असतं, नेमकी आमची आवडती सिरियल चालू असते. आयुष्याची सिरियलच होईल. 84 लक्ष वेळा सिरियल मध्ये फिरत बसली, या योनीतनं त्या योनीत, त्या योनीतनं त्या योनीत जाणार. त्यासाठी डोळे उघडे ठेवले पाहिजे भगवंताला जाणण्यासाठी. आमचे समर्थांचं फार सुंदर पद. अरे प्रपंचाची झापड पडली, प्रपंचाची झापड पडली. हर प्रपंचाची झापड पडली, राम दिसेना डोळार, दिवसा निज निज, रात्री निज निज, निजे निदितला झोलार. दिवसा निज निज, रात्री निज निज, निजे निदितला झोलार. अरे प्रपंचाची झापड पडली, प्रपंचाची झापड पडली, राम दिसेना डोळार. रात्री निज निज, निदितला झोलार. रात्री निज निज, निदितला झोलार. व्यक्तीचा आवाज जरा मोठा करा. नाही सोडिले काम क्रोध रे, नाही सोडिली माया. हो नाही सोडिले काम क्रोध रे, नाही सोडिली माया. राम नाम का सोडून वेगळा, राम नाम का, राम नाम का सोडून येया, व्यपशितविसी काया रे. दिवसा निज निज, रात्री निज निज, निदितला झोलार. घटका गेली पळे गेली, घटका गेली पळे गेली, तास माझे धना. घटका गेली पळे गेली, आयुष्याचा नाश होतो, आयुष्याचा
झापड पडली राम दिसेना डोळार, दिवसा निज निज रात्री निज निज निजेनी विधला झोला. आयुष्यात काय मिळवलं तर काही मिळवलं नाही. खाली हात आया है, खाली हात जाएगा. मग यासाठी अत्यंत सावधपणे परमार्थ करावा लागतो. लक्षात ठेवा. काळ चोर घेरट्या बहु खाली, पामरा तुझ कशी निज आली. जाग जाग स्वरूपी लवल आहे, जात असे अमोलिक वय पाहे. म्हणून अत्यंत जागरूकपणाने आपण जसं प्रपंचाकडे पाहतो, जसा प्रपंच माझा आहे असं आपण म्हणतो की नाही. खरंच तो माझा आहे का प्रपंच आहे? माझा मग म्हणलं बुवा कोणाचा आहे? माझाच आहे. आपणच करतो की नाही. दारावर पाठी देतो की नाही. ओळख करताना करतो, ही माझी बायको, ही माझी मुलं, हा माझा भाऊ, ही माझी बहीण, हे माझे अमुक, हे माझे तमुक, हे माझे 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 करतो. हे माझ्या माझ्याचं ओझं जे होतं ना, म्हणजे ते माझे नाहीत असं नाही म्हणायचं मला. पण पहिल्यांदा मी कोण हे पहिल्यांदा ओळखून घ्यावं लागतं. म्हणून काल मी म्हणतो बघा, देह बळी देवोनी साधिले म्या साधनी, तेने समाधान मज जोडिले हो माये. ज्या वेळेला देहाचा बळी म्हणजे देह बुद्धीचा बळी ज्या वेळेला देवा लागतो, त्यावेळेला मी देह नाही ही भूमिका पहिल्यांदा ठाम असावी लागते. परमार्थासाठी, व्यवहारासाठी नाही. व्यवहार हा जागरूकपणेच करावा लागतो. व्यवहार जागरूकपणेच करावा लागतो. पण जेवढा व्यवहार जागरूकपणे करावा लागतो, त्याच्यापेक्षा जागरूकपणे परमार्थ करावा लागतो. कारण जे आहे ते डोळ्यांनी दिसतच आहे आपल्याला, पण जे डोळ्यांनी दिसत नाही त्याला आपलंसं करून घेणं किती अवघड आहे. जे डोळ्यांनी दिसत नाहीये असा तो परमात्मा, तो जाणून घेणं हे अत्यंत कठीण आहे. आणि ज्यांनी जाणून घेतलं त्यांचं आयुष्य कृतार्थ झालं. ज्यांनी जाणून घेतलं ना त्यांचं आयुष्य कृतार्थ झालं. म्हणून जाणून करावं. परमार्थ हा जाणून करावा, शोधून करावा. आणि तो शोध घेत असताना, त्या परमार्थाचा, त्या परमेश्वराचा शोध घेत असताना स्वतःपासून सुरुवात करावी. म्हणून ज्ञानोबा माऊली स्पष्ट म्हणाली, या हृदयामध्ये मी रामू. या हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम. परिभ्रांता सिकाऊ विषयावरी. तो इथं आहे. आणि त्याला उदाहरण इतकं सुंदर दिलं हो माऊली. का कमलकंदा आणि दर्दुरी नांदणूक एकेची घरी. परी परागू सेविजे भ्रमरी. येरा चिखल चिकुरे पाघे पा दूध पवित्र आणि गोड. पासी त्वचेची या पदरा आड. परी अवघेरुनी गोचिडू अशुद्ध काय सेविती. किती सुंदर उदाहरण दिलं बघा. तो परमात्मा इथे हृदयामध्ये सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. तो परमात्मा इथे हृदयात आहे. पण हृदयात असूनही आम्हाला त्याची जाणीव नाहीये. कसं माहितीये, बेडूक आणि कमळ चिखलामध्येच असत. पण बेडूक चिखलातले किडे खातो आणि लांबचा भ्रमर मात्र कमळातला कमलकंद शोषून निघून जातो.
दुसरं उदाहरण दिलं, दूध गाईच्या आचळात असतं, गाईच्या आचळावरच गोचीड बसलेलं असतं. किती जवळ आहे, पण ते गोचीड गाईचं दूध नाही पीत, गाईचं रक्त पीत. तस या हृदयामध्ये मी रामू, परमात्मा इथे हृदयातच आहे, पण आम्ही मात्र सुखाचा शोध इतर वस्तू मात्रांमध्ये घेत असतो. अमक्यात सुख आहे का, तमक्यात सुख आहे का, याच्यात सुख आहे का, याच्यात सुख आहे नाही. मग सुख कोणात आहे? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विण जीवा सुख नव्हे. मध्यंतरी आपण हा रंग घेतला होता निर्गुणाचा. म्हणून आपल्या या 6 कीर्तनांची अशी लिंक लावली. वा कधी विषयाला सोडून बोलणार नाही, विषय अर्धवट सोडणार नाही. म्हणून या गोष्टीचा विचार करायला पाहिजे, देव माझा. कारण प्रपंचातलं काही माझ्या बरोबर येणार नाही. देव माझा, मी देवाचा आणि मीच देव आहे. आता या 3 पातळ्यांचा आपण महत्वपूर्ण विचार करूया. कसं आहे माहिती का, एक मुलगा शाळेत निघालाय, शाळेत निघालेल्या आई त्याला सोडायला निघाली. आई त्याला सोडायला निघाली. याला आईचं बोट धरलेलं आहे आणि आईचं बोट धरून तो शाळेत निघालेला. तसाच दुसरा मुलगा तोही शाळेत निघालेला आहे, पण आईने त्याचा हात धरलाय आणि तो शाळेत चाललाय. आता मला सांगा, या 2 मुलांपैकी कुठला मुलगा सेफ आहे? ज्यांनी आईचं बोट धरलंय तो सेफ आहे का आईने ज्याचं बोट धरलेलं आहे तो सेफ आहे? कोण सांगेल? बरोबर आहे की नाही? आईने ज्याचं बोट धरलंय तो सेफ आहे. याचं कारण असं, हा कोणत्याही क्षणी याच्या हातून आईचं बोट सुटू शकेल, पण आई एवढी पक्की आहे, आई आपल्या मुलाचं बोट कधीही सोडणार नाही. आता याच्यापेक्षा तिसरा अनुभव, हे 2 जण आहेत. तिसरा जो मुलगा आहे त्याला आईने कडेवर घेतलेला आहे. तो या दोघांपेक्षाही सेफ आहे. जो आईच्या हृदय सिंहासनावरती बसलेला आहे, ज्याच्या पायाला धुळच लागत नाहीये आणि सर्वथैव जो आईवरती अवलंबून आहे, की आईने त्याला उचलून कडेवर घेतलेला आहे, हा त्या दोघांपेक्षा सुद्धा सेफ आहे. आम्हाला कुठलं निवडायचंय बघा. पहिली साधना अवस्था ही आपण आईचं बोट धरणं आहे. ते इतकं घट्ट पकडायला पाहिजे की आईला आपल्या पकडीची सवय होऊन, अरे आईला आता आपली काळजी वाटली पाहिजे की नाही, हा आता मला याचा हात धरला पाहिजे. त्यानंतर इतकं जवळ गेलं पाहिजे की नाही, आता मला आई तू मला कडेवरच घे, इतका आईशी हट्ट धरला पाहिजे. मग आई म्हणते चल बाळा तुला शाळेतच जायचं ना, चल मी घेते तुला कडेवर. आई कडेवर मुलाला घेणं हे सर्वतोपरी सेफ आहे. भगवंताच्या कडेवर जाणं याचा अर्थ आपलं सगळं काही भगवंतावर सोपं होणं. आपलं पूर्णपणे भगवंतावर सोपं पूर्ण, की देवा या माझ्या हे जी थोर भक्ती आवडते देवा, संकल्पानी माया संसाराची सर्वतोपरी भगवंताचं होऊन राहणं, ही अवस्था अतिशय अलौकिक आहे. संतांनी तसं केलं.
संतांनी कसं केलं, देवा या जीवनात, या जगात, या विश्वात माझं काहीच नाही आहे, ते सगळं तुझं आहे. असं असल्यानंतर भगवंत भक्ताला किती सांभाळतो लक्षात. भगवंत भक्ताला किती सांभाळतो, पराकोटीचं सांभाळतो कोणत्याही संकटामध्ये. परदा जलधारी दासी आठवावा हरी, मग तो होऊ नेती शीन आडघाली सुदर्शन. राम नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, तुका म्हणे पंचप्राण करा देवासी अर्पण. ही अवस्था असते. आमची अवस्था काय असते म्हणते, 2 मिनिटात सांगतो. आमची अवस्था अशी असते का हो, देव आहे पुढे देव, आम्हाला काही देव दिसत नाही. याला काय देव म्हणतात काय, ती तो मूर्ती आहे. आम्ही त्याला कपडे घातले तर तो कपडे घालतो, आम्ही त्याला अंघोळ घातले तर अंघोळ करतो, आम्ही त्याला हार घातला तर तो हार घालून देतो. असा काय देव असतो? हे किती बद्ध बुद्धी आहे. तुम्हाला गंमत सांगतो, घडलेली गोष्ट. आमच्या ओळखीचे एक सरगरज करू, ते उत्तम लेखक होते. नेहमी मला कुठेही भेटले की माझ्याशी भांडायचे, बुवा देव नाही, बुवा देव नाही. मी म्हणायचो आहे देव नाही, देव नाही. कुठेही भेटले, लग्नाच्या मांडवात भेटत नाही तर मसणवाडीत भेटत, देव नाही. आणि मला म्हणायचे, म्हणजे बुवा तुला मी देव नाही हे पटवून दे. मी पण म्हणायचो मी देव आहे हे तुम्हाला पटवून देईन आणि तुमच्या शताब्दीला मी कीर्तन करायला येईल देव आहे असं. मी गावाला गेलो कीर्तनाला, मला आल्यानंतर कळलं की ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट. आणि झालं होतं असं, भाजी मार्केटमध्ये भाजी आणायला गेले आणि भाजी पिशवीमध्ये घेता घेता जो उचकी आले मागे. मग त्या तिथल्या भाजीवाल्याने त्या भाजीच्या टेम्पोत त्यांना घातलं, हॉस्पिटलमध्ये नेलं, सगळं चेकअप झालं, त्यांची ओपन हार्ट सर्जरी केली. म्हणजे छातीतला हार्ट बाहेर काढून त्याला धरून पुसून कलरी करून परत बसवून काढलं. मला कळलं त्याला भेटायला जायला पाहिजे. आमच्या बायकोने मला तिथंच सांगितलं, म्हणजे हो ते हॉस्पिटलमध्ये बेड होते, तिथं त्यांच्याशी वाद घालू नका. ते जर म्हणले ना देव नाही तर देव नाही, तुम्ही म्हणा तुमच्या बापाचं काय झालंय, फटकांना त्यांचं काहीतरी व्हायचं, तुमच्यावरती खुनाचा आरोप घ्यायचा, काही बोलू नका. बरं, मी आपल्या त्यांना भेटायला गेलो, जाताना फळं पुष्पवृक्ष हारच द्यायची वेळ होती, पण वृक्षावर लागलो. मी आपला गेलो, रूम मध्ये ते एकटेच होते. सत्य घटना सांगतो, रूम मध्ये ते एकटेच होते. मला दारामध्ये पाहिजे त्यांनी मला जवळ बोलले. मी भेटबीत गेलो, ती फळं तिथे केरलावरती भेटली, ते पेडवर असे बाजूला सरकले, मला जवळ जवळ मी जवळ गेलो, त्यांचा हात असा हातात घेतला, अगदी अशी हात हातात घेतला. माझ्या लक्षात आलं की त्यांना काहीतरी बोलायचं आहे. मी म्हणलं सर बोलू नका, आता तुमची प्रकृती कशी आहे, आता तुमची प्रकृती कशी आहे. मी त्यांच्या तोंडाजवळ कान नेला, ते अगदी हळू आवाजात म्हणाले, बुवा देवाच्या कृपेने वाचलो. मला एकदम धक्काच बसला. म्हणलं देव कोण, कपिल देव का रमेश देव का डॉक्टरांचं आडनाव देव आहे? नाही म्हणजे ज्यांना ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे
आणि माझी श्रद्धा नव्हती तो देव. म्हणजे केव्हा कळलं? तेवढ्या त्यांची बायको आली, त्या गरजबाची बायको आली आणि तिने सांगितलं, म्हणले बाबा काय सांगू, म्हणते ज्या वेळेला हे अटॅक येऊन तिथे रस्त्यामध्ये कोसळले, ज्या भाजीवालीने यांना उचललं आणि टेम्पो मध्ये घातलं, हॉस्पिटलमध्ये आणलं आणि आपल्या अंगावरचे सगळे दागिने काढून डॉक्टरांच्या समोर ठेवले. डॉक्टर साहेब काही करा पण या माझ्या गिराईकाला वाचवा. म्हणजे माझं गिराईक हे देव असतं, म्हणजे माझं गिराईक हे देव असतं. अर्थात तिचे दागिने तिचे पैसे आम्ही घेतले नाहीत म्हणजे, पण जोपर्यंत ऑपरेशन होत होतं हार्टचं ऑपरेशन, तोपर्यंत ही बाई ऑपरेशन थिएटरच्या बाहेर अखंड हरिपाठ म्हणत होती, अखंड हरिपाठ म्हणत होती. ऑपरेशन सक्सेसफुल झालं. हे ज्यावेळेला अॅनेस्थेशियातून बाहेर आले, किती बोट आहेत वगैरे ते मोजायला लावतात. आणि मग डॉक्टरांनी सांगितलं यांना की साहेब आमचे आभार मानण्यापेक्षा त्या बाईचे आभार माना की जी ऑपरेशन थिएटर बाहेर हरिपाठ म्हणत होती, तिने तुम्हाला इथं हॉस्पिटलमध्ये वेळेत आणलं म्हणून वाचलात आणि त्या परमेश्वराने आमच्या हाताला यश दिलं म्हणून तुम्ही जिवंत आहात. हे केवढ्याला सांगितलं? रुपये 4 लाख. फुकट नाही गेलं. मग हे पटल्या हिशोब करायला लागले. जो काही इथला अवयव आहे त्याच्या दुरुस्तीचा नुसता खर्च 4 लाख असेल, तो ओरिजिनलची किंमत काय असेल? ओरिजिनलची किंमत काय असेल? नुसतं दुर्बल डॉक्टर गॅरंटी देत नाही की आम्ही दुरुस्त करून बसवल्यानंतर आणखीन 50 वर्ष चालेल. नाही, आत्ता दुरुस्त केलेलं आहे, किती चालेल याची गॅरंटी नाही. मग काय त्या देवाने दिलंय हो आम्हाला. जरा डोळ्यामध्ये कुसळ गेलं की झोंबायला लागतं, आय 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 आय, जोपर्यंत ते एवढंसं निघत नाही. काय निर्माण केलंय या देहाचं नुसतं वर्णन करायला गेलं तर 2 तास जातील. काय परमेश्वराची किमया आहे, अलौकिक किमया. त्या परमेश्वराला आपण आपलं सर्वस्व अर्पण करणं हे खऱ्या अर्थाने संतांना शरण जाणं. म्हणून पूर्वपदामध्ये तुमचे तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, देव माझा मी देवाचा, देव देव माझा मी देवाचा, हेची माझी सत्य, हेची माझी
आजींनी लगेच आमच्या लावण्याला वेगळे गांधी दिले. आता तुम्हाला मी एक गोष्ट दाखवणार. आज संध्याकाळी माझा एक मित्र माझ्या इथे आला. शिवम पाटील. मी त्याला मी कीर्तनात परवा मध्यंतरी म्हणतो होता की मला चित्रकला अजिबात येत नाही, माझ्यावर खुन्नस म्हणून तरी माझं चित्र मला काढून दिलं. म्हणजे बुवा असे तुम्ही दिसता. त्याने नुसतं पेन्सिल वर्क केलंय पण किती सुंदर काढलेलं. शेजारी राजेचा सुकुमार मदनाचा पुतळा असा तो पांडुरंग काढलाय आणि समोर मी कीर्तनाला उभा आहे. असं अत्यंत सुंदर चित्र या मुलाने काढले. शिवम पाटील असं या मुलाचं नाव आहे. पंढरीनाथ महाराज की. घरी घेऊन जायचं असतं. अत्यंत सुंदर कल्पनेने अक्षरशः बोलका चेहरा. कसं असतं बाकी पेन्सिल सगळं जमतं, डोळे जमणं आवड असतं असं म्हणतात. मला जमत नाही पण या मुलांना आरक्षण म्हणजे मी त्याला आशीर्वाद देतो. एक दिवस या मुलाच्या चित्रकलेची प्रदर्शन मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये व्हावं आणि कळवे गावाचं नाव जागतिक स्तरावरती पोहोचवावं. म्हणजे किती रत्न आहेत तुमच्याकडे. ही गायिका, हा वादक आहे. तरुण पिढीत इतकी सुंदर सुंदर रत्न या कळवेकरांनी तुम्ही जन्माला घातलेले. तुम्ही धन्य. तुमच्यासाठी माझ्याकडे फारच छान, फारच छान. क्षणभर काळी आणि भजन करूया. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई सावले. श्री हरी त्वरित विचारी ही वारी करीन आपुल्या संगे. श्री हरी त्वरित विचारी ही वारी करीन आपुल्या संगे.
श्री हरी त्वरित विचारी, श्री हरी त्वरित विचारी, वारी करीन आपुल्या संगे. जो वारी भव संकट तो भक्तास नामी आपुल्या रंगे. श्री हरी त्वरित विचारी, ही वारी करीन आपुल्या संगे. येतेच माझ्या बरोबर, तुझं बी काम होईल, माझं बी काम होईल. अगं गेली 12 वर्ष म्हणतीयास मला पंढरीला यायचंय, पंढरीला यायचंय, पण आमच्या बोलोबारी तुला नेलंय कधी? दर वारीला मोरल्या वारीचा फायदा. आज संधी आली, संधीचा फायदा घ्या. तुझं बी काम होईल. तुझ्यासारखी भाऊजाईचं माझ्या संगतीला बरोबर असल, मला वेळोवेळी काय काला पुन्हा काही करून द्यावासा वाटला, गरम गरम कालवण भाकरी करत खावीशी वाटली, तू करून देशील आणि माझ्या सोबतीने येशील. पांडुरंगाचं दर्शन बी तुझं होईल, पंढरी पाहायला मिळेल. येत असलीस तर चल बिगी बिगी. काही म्हणजे भाऊजी ते समजत खरं आहे तुमचं, पण हे काय म्हणते? म्हणलं काय म्हणणार आहे बोलोबा? हा, तो जर काय म्हणला तर मी आहे ना, काळजी करू नकस, त्याच्याकडे मी बघून घेईन. भगवान मनात म्हणताय तुला काय माहिती, सगळ्यांकडे मीच बघून घेतो. मग असा थोरला गीर पाठीशी असला, तिची काळजीच मिटली होती. तिला काय बरोबर घ्यायचं होतं, काय हॉलदार घ्यायची होती का, सुटकेस घ्यायची होती का, इस्त्रीच्या साड्या घ्यायच्या होत्या का, मॅचिंग ब्लाऊज घ्यायचे होते का, पावडरचा डब्बा घ्यायचा होता का, टिकल्याचं पाकिट घ्यायचं होतं, काय घ्यायचं होतं? 2 लुगड्याचे गोळे काकोटीला मारले काय, वाटेमध्ये काही खावंसं वाटलं विटलं तर सगळा शिदा सामुग्री, पीठ मीठ मिरची मसाला काय असेल ते सगळं बरोबर घेतलं, डोक्यावरच्या पाकिट ठेवलं आणि विठ्ठल 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 करत निघाले. हो, पुढे पांडुरंग पाटलांच्या वेशातले आणि मागण्या कनकाई चाललेली, मागण्या कनकाई चाललेली. ते काय मुकाट्याने जाणार आहेत का? आपणही त्यांच्या बरोबर जाऊया. येताय येताय का? मग हो म्हणा की जोरात. हो म्हणण्याची तर फुकट पंढरीला जायला मिळतंय. तुम्ही म्हणाला आम्ही कशाला पंढरीला जाऊ, आमचं पंढरपूर हेच आहे. आणि बरोबरीच पंढरपूरचा आनंद या ठिकाणी. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. वारंवार कनकाईचा ऊर भरून येतो आहे. म्हणते खरंच भाऊजी, तुमच्यामुळे मला वारी घडते. मला वाटलं नव्हतं या जन्मी मला वारी घडेल. तुमच्यामुळे 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 भगवान मनात म्हणतात तुला काय माहिती, सगळं माझ्यामुळेच घडत आहे. झाडाचं पान हलवा का नाही हे माझ्यामुळे ठरतं. मधभयात वाते वातो यम सूर्यस्तपती मधभयात
वर्षति इंद्रो दहत्यग्निः मृत्युश्चरति पंचमः. काय तुकोबा भाषा आहे त्यांची तुकोबा. वृक्षाचे ही पान हाले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नये. हा शब्द बघा. माणसाची देव चालवी अहंता मीच एक करता म्हणून या. तुका म्हणे विठो भरला सवा ही दया होणे कार्य चराचरी. अशी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी ज्या परमात्म्याची सत्ता आहे, अशी ज्या परमात्म्याची सत्ता आहे, काय असेल त्याची ताकद. मार्गक्रमणात चालले, मार्गक्रमणात चालले. कुठेतरी एखादी विहीर पधारली. पाटील भांडे सांगावं वहिनी लई भूक लागली. लगेच विहिरीचं पाणी काढून आणलं. 3 दगड मांडले. रानामध्ये जवळपास जाऊन वाळलेला काटका फुटका आणावा, त्या चुलीमध्ये घालावा. पंचमहा भूतांवर ज्याची सत्ता आहे तो फू 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 करून चूल पेटवतोय. मांडोनिया 3 पाषाण मांडोनिया 3 पाषाण चूल पेटवी जनार्दन कनकाई अन्न रांधो जगदीशा वाढितसे. राम होऊन राम गारे मांडोनिया 3 पाषाण चूल पेटवी जनार्दन कनकाई अन्न रांधून जगदीशा वाढितसे. कालवण भाकरी केली कनकाई
भगवंतांनी स्वतः पत्रावळ तयार केली, त्याच्यावर वाढलं. भगवान सुरुवात करायला लागले, भाऊजी थांबा की जरा. म्हणजे काय झालं? अहो काय झालं काय लगेच सुरुवात काय करताय? नैवेद्य नको का भगवंताला? लगेच सुरू. अहो यांना कुठे सवय होती? सगळ्या विश्वाचं हे ग्रहण करणारे हे कोणाला आणखी नैवेद्य दाखवणार? हो म्हणजे चुकलोच. मग भगवंतांनी स्वतःला नैवेद्य समर्पण केला. भगवान मनात विचार करतात, हिने 12 वर्ष वाट पाहिलेली आहे. 12 वर्ष हिला गोरोबांच्या आधी पंढरपूर. पण गोरोबा पहिल्यांदा निघालेले ना, म्हणजे ते वाटेत कुठेतरी असते. भगवंतांनी सगळी आवरा वगैरे केली. म्हणजे वहिनी बिगी चला आता आपल्याला लवकर जायचंय पंढरीमध्ये. आणि भगवंताने तिथनं कसला शॉर्टकट काढला अजून कोणाला समजलं नाही. भगवान कनकाईला घेऊन पंढरीच्या वेशीवर आले. हो पंढरीच्या वेशीवर आले. सांगितलं वहिनी ही माझी पंढरी, तो कुंडली, ही चंद्रभागा, ते रावळाचं शिखर आहे. कनकाईला कुठं दिसतंय? वारंवार आपल्या पदराने डोळे पुसतीये, डोळ्यावरती अश्रूंचा पडदा येतो. यासाठी केला होता अट्टहास. ती खरं मनापासून म्हणते, भाऊजी मला अजून खरं वाटत नाही, मी पंढरीच्या भूमीवरती उभी आहे, मला अजून नाही खरं वाटत आहे. काय ओढ असेल बघा तिची. मला अजून खरं वाटत नाही, मी पंढरीच्या भूमीवर आहे. खरंच भाऊजी मला मनापासून वाटतंय तुमच्या रूपाने जणू पांडुरंग आला का काय? भगवान दचकले. हो म्हणजे सगळं बिंग फुटलं का काय? त्यांनी स्वतःकडे पाहिलं, सगळं जागेवर. हो नाही तर मागे त्या जनाबाईच्या प्रकरणामध्ये घेण्याचा कंटाळा राहिला, तेवढा वाटाळा झाला. पण कनकाईचा होता तो अत्यंतिक सात्विक भाव होता. अहो आपण पण अनेक वेळेला एखाद्या संकटामध्ये फसलेलो असतो. एखाद्या संकटामध्ये फसलेलो असतो. आपले जवळचे 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 म्हणणारे ना त्यातले सगळे लांब पळालेले असतात. आणि ज्याचा आपला काही संबंध नाही असा एखादा मनुष्य आपल्या जवळ धावून येतो आणि तो म्हणतो चला काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे, आणि आपल्याला त्या संकटातून सोडवतो. आपण लगेच म्हणतो अरे तुझ्या रूपाने साक्षात देव आला बरं का. अहो प्रत्येक वेळेला भगवंत काही गरुडावर बसवून पितांबर नेसून शंखचक्र गदा पद्म घेऊन येत नाही. तेवढं सवड नाहीये त्याला, आणि आपली तेवढी पुण्याई पण नाहीये. पण आपण ज्या वेळेला संकटामध्ये त्याला साथ घालतो ना, हाक मारतो, त्यावेळेला तो पहिल्यांदा आपला अकाउंट पाहतो. याला खरं वाचवायला हवा का? याच्याबद्दल आशा आहे का? मग तो काय करतो? एखाद्याच्या अंतःकरणातली सात्विकता उद्दीपित करतो, त्याला प्रेरणा देतो की हा माझा आहे, याला मोकळा कर, याला मोकळा. सन 2000 साली मला भीषण ऍक्सिडेंट झाला होता. भीषण म्हणजे पास निघालाच होता, पण अजून त्याच्यावर शिक्का मारला नाही त्यांनी. 2000 साली त्यावेळेला माझी धाकटी मुलगी 4 महिन्याची होती. भीषण ऍक्सिडेंट झाला होता. गाडीने मला खाली घालून रगडत नेला होता. हात पाय वगैरे सगळं पूर्ण बॉडी अवघड झालं होतं सगळं. आणि त्यावेळेला एका अनाहूत व्यक्तीने मला हॉस्पिटलमध्ये असं नेऊन पोस्ट केलं. तिथं रजिस्टर मध्ये त्यांनी त्याचं नाव जे लिहिलं, त्या पत्त्यावरती नंतर शोध घेतला, तो मनुष्य अजूनपर्यंत सापडला नाही. 27 वर्ष झाली. त्या माणसाला मी डोळे भरून पाहिलेलं होतं, ज्यांनी मला नेलं. त्या वर्णनाची व्यक्ती, त्या जसा हा स्केच काढणारा आहे तसा स्केचही काढला त्याचा, आणि त्या वर्णनाची व्यक्ती आसपास शोधायचा प्रयत्न केला, कुठेही दिसली नाही. मी काय म्हणणार, त्याच्या रूपाने भगवंत आला. त्याच्या रूपाने भगवंत आला. ही साक्ष असते.
ती साक्ष असते भगवंताची. तुम्ही त्याच्या किती जवळचे आहात हे तो पाहत असतो. भगवंतांनी कनकाईला चंद्रभागेमध्ये आणलं, स्नान करवलं, कुंडलिकाचं दर्शन घेतलं, पंढरपूर फिरवलं. काय आनंद चालला होता त्या पंढरपुरात. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे भगवंतांनी कनकाईला रावळापाशी आणलं. लांबच लांब रांग लागलेली होती, बारी, त्याला बारी म्हणतात. तरी काय बारी लागलेली होती. भगवंतांनी कनकाईला त्या बारीत उभी केली. सांगितलं, बहिणी बारीत उभी राहा. बारी पुढे पुढे सरकली की तू बी सरक, देवापाशी जा, त्याला डोळं भरून पहा, त्याच्या जवळ काय मागायचे ते मागा. माझं जरा गावात काम आहे, तेवढं उरकून तिथं भेटतोच तुला, मी तिथं भेटतो. बारी पुढे सरकली, भगवान मागे सरकले, गुप्त झाले आणि पिठेवर जाऊन उभे राहिले. वाट पाहे
उभा भेटीची आवडी कृपालू तातडी होता वेळ मागील परिहार पुढे नाही शीण झाली या दर्शन एक वेळा. म्हणून तुकोबाराय म्हणतात पंढरीची जावे आल्यानो संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग. बारी पुढे पुढे सरकते तशी मागे मारुतीची शक्ती सारखी वाढते हो. कधीतरी गोरोबाई उभे राहिले. भगवंताने आधी आणलं होतं ना गंगाईला लेडीज फर्स्ट. गोरोबा आले त्यांनी आपलं सहज पाहिलं बारी किती पुढं आहे पाहिलं कसं करे हो. आपली बायकोन आपल्या पुढं ती कशी असेल ती देऊ गावात भाकऱ्या छापते इथं कशाला येईल. तिथं कणकच असते. बरं सारखं सारखं बघता येईल ना सगळं व्यवस्थित होते. ही कोण आहे घरी कोण आहे. बरं कणकाई तरी म्हणली नाही आपल्याला माझी पण एक जुळी बहीण होती जत्रेमध्ये हरवली सीतावर देण्यासाठी. गोलोबांचा विचार चक्र फिरायला पण न जाणून माणसासारखी माणसं असतात. आपण बोलायला गेलो एखादी भलतीच निघाली तर आबरूचा कसा पण खात्री करून घेतल्याशिवाय बरं वाटत. युक्ती केली आपल्या जागेवरनं निघाला आणि कनकाईच्या जवळनं चालले की तिची नजर आपल्यावर पडावी. तिने जर आपल्याला हाक मारली तर आपलीच पाहिजे. नाही हाक मारली आपण बोलायचं. बरोबर तिच्या जवळनं निघाले तिने पाहिलं आणि हाक मारली धनी. बरोबर बरं वाटलं आपलीच बायको. गोरोबा पुढे आले तर काही डोळ्यावरून बदल घेतलेला नजर खाली पतीच्या नजरेला नजर मिळवत नव्हती. मी हे सुमारे 450 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो आत्ताची नाही. गोलोबांनी खुळेने विचारलं किती कशी. त्याने काही सगळा इतिहास सांगितला. शेवटचं वाक्य फार महत्वाचं हृदयावर बोलून ठेवा. त्याने काही म्हणते धनी मी असं तुम्हाला न विचारता इथं आहे. माझं काही चुकलं नाही. काय पोलाइटनेस आहे काय शालीनता काय सोज्वळता काय संस्कार. माझं काही चुकलं नाही. गोलोबा पुरुष असून आपल्या पत्नी पुढे किती नम्र आहे. गोलोबा म्हणतात त्याने काय अगं कदाचित तूच माझ्यावर रागवायला हवीस. गेली 12 वर्ष तू मला पंढरीला येऊ का येऊ का येऊ का म्हणून विचारतेस. मी तुला आणत नाही. पण आज तू इथं आली आहेस ते पांडुरंगाने तुला इथं आणलं. पण आजपर्यंत आम्ही तुला का आणत नव्हतो याचं कारण असं आहे की आपल्या घराण्यामध्ये 7 पिढ्यांची भगवंताची वारी आहे. या 7 पिढ्यांमध्ये आतापर्यंत एकही स्त्री घराचा उमरा ओलांडून इथपर्यंत आलेली नाही. तू पहिली आहेस. पण आपल्या घराची परंपरा अशी आहे देहू पासून पंढरीपर्यंत चालत यायचं. ऊन थंडी पाऊस वारा सगळं झेलत दगड घोट्यातनं काट्या घोट्यातनं चिखला वाडीतनं नाचत यायचं. चंद्रभागेमध्ये गुढी मारायची कुंडलिकाचं दर्शन घ्यायचं. रंगशिळेवरती नाचायचं. गरुड खांबाला आलिंगन द्यायचं. त्याच्या गर्भगृहामध्ये यायचं. त्याच्या नावाने काहो फोडायचा. त्याला डोळे भरून पाहायचं. सगळं करायचं पण त्याच्या जवळ तोंड वेंगाळून काही मागायचं नाही. तू नाही ना मागणार. त्यानं काही लगेच खाली वाकली आपल्या पतीच्या पायाला स्पर्श केला. सांगितलं धनी तुमच्या पायाची आण आहे मला. मी देवाला काही मागणार नाही. मी आली तर कशाला
ज्या त्या विठोबानं माझ्या ज्ञानोबा नामयाला एवढं येड लावलं किंवा आहे तरी कसं एकदा मला बघायचंय. बोलवा परत जागेवर जाऊन त्याने काही पुढे 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 सरकते देवापाशी आले. हो हो झटकन पुढे झाली आणि चरणावरती मस्तक टेकवलं. कनकाईच्या मस्तकाचा स्पर्श भगवंताच्या चरणांना होता क्षणी भगवान विटेवर प्रत्यक्ष उभे राहिले. तुझी नेटिली कोटी चंद्र प्रकाश असं ते भगवंताचा अनुभव. चंद्राहुनी शीतल, रविहुनी सोज्वल, नवनीता हुनी कोमळ, तुमची पाही लागे माये. कनकाई पाहते समचरी साजिरी गोजिरी, समचरी साजिरी गोजिरी, समचरी साजिरी. समचरी साजिरी गोजिरी, मूर्ती देखी सा मूर्ती देखिली सा
भगवान म्हणतात कनकाई आलीस तू आलीस, मला खूप बरं वाटलं, मला खूप बरं वाटलं असं भगवंतानी म्हटलं पाहिजे. मग भगवंताच्या समोर केव्हा जायचं? ज्यावेळेला आपल्याला आरशात पाहताना बरं वाटतंय तोपर्यंत त्याच्या समोर जायचं. हिला सगळं उतरलंय, कोणी लक्ष देत. तो बघेल आयुष्यभर प्रपंचाचा गाडावर पिचलास, इतकं टाणा 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 जात होतास, त्यावेळेला देव आठवला नाही. आणि मग आता देवा हो, देव विचारलं काय हो, तिकडे कसे काय रस्ता चुकला का? काय सोपे काय पाहणार? अरे तो काय मागतोय तुम्हाला? काय मागतोय मला सांगा. कधी विटेवरचा हार उचलून दे बाबा जरा पैसा म्हणतोय? त्याला काय करतात? त्याच्या इच्छेने सगळं चाललंय. तो मागतोय काय? मोठके निमिष बनी, तुझा थोडा प्रामाणिकपणे वेळ मला दे बस. प्रामाणिकपणे थोडासा वेळ. देवाची द्वारी उभा क्षण दे, फक्त प्रामाणिकपणे क्षण दे. तुझं आयुष्याचं कल्याण मी करेन, पण तो सुद्धा द्यायला आपल्याकडे नाही. ही केवढी मोठी खंत आहे. संत सांगून सांगून थकले, किती माणूस सुद्धा निर्लज्ज आहे. मला सांगा, ज्ञानोबा माऊलींनी त्या रेड्याच्या पाठीवर फक्त एकदा हात फिरवला आणि दोनच अक्षर बोलले, दोन शब्द. बोल. काय बोलले? त्या रेड्याला तेवढे दोन शब्द पुरले. बोल. आमच्यासाठी 9,000 ओव्या लिहिल्या ज्ञानेश्वरीच्या. 9,000 ओव्या लिहिल्या ज्ञानोबांनी, तरी आम्ही बोलत नाही. तरी आम्ही बोलत नाही. काय अवस्था, काय अवस्था. असो, त्याला काही आलीच तू, आता माझ्याकडे काहीतरी मागून घे. आली बाबांची देवा, मी काय हात पसरायला नाही आले, तुला फक्त बघायला आले. नाही नाही असं कसं? काहीतरी माग. नको माग, नको माग, नको. भांडण सुरू झालं हो देवाचं बाप्पा. एवढं गोजीरवानं भांडण नाही का? माग नको. शेवटी कलाकारी सात्विक संतापाने म्हणजे देवा काय मागताय लावले रे? तू तरी देऊन देऊन मला काय देणार आहेस? भगवान मनात म्हणतात, तू जे बोलतेस ना ती बुद्धी माझी आहे, दादा मी बुद्धी योग. लक्षात ठेवा, भगवंताचं कौतुक असं आहे, तो सगळ्यांपुढे मोठा आहे पण भक्तांपुढे लहान आहे. भक्तांपुढे लहान. भागवत काय म्हणतात? पादा पालितवत जगत जनगतां प्राप्तो पिया पुत्र दाता दातु पुरस्सर प्रभुवरः सेवा परो दासः शिष्य सर्वविदां वरोपि भगवान कांक्षा विहीन सदा नाना चित्र विचित्र रूप चरितो भक्तार्पितात्मा हरिः. इतका तो मोठा आहे. त्याला जाणावं लागतं, त्याला जाणावं लागतं. त्याला काय म्हणते? देवा, अरे इतरांना देऊन देऊन तुझ्याकडचं संपलं असेल, तूच माझ्याकडे काहीतरी मागून घे. कौतुकाने म्हणते, पण भगवान इतके प्रेमळ आहेत भक्तांचं. म्हणजे काय मी मागू तुझ्याकडे? अरे मागे नको माग. काही तुला खावंसं वाटतं? काय करू तुझ्यासाठी? काही लिहावंसं वाटतं? काय देऊ तुला सांग? अरे समजा आहे ते तुझंच आहे. असं मागून निघू तुझ्याकडे? अरे माग ना देवा, माग. माग म्हणल्यानंतर भगवंतांनी कमरेवरचे हात उचलले आणि सोडले.
अखिल चराचर ब्रह्मांड स्तब्ध झालं. स्वर्गातले यक्ष किन्नर देव गंधर्व पंढरीच्या रावणाच्या शिखरावरती जमा झाले. पंचमहाभूतांनी आपले कान टवकारले की आता भगवंताची काय आज्ञा होती. आणि भगवान सांगतायत काही मी तुझ्याकडे मागतोय ना, अरे मान न देवा, मला द्यायचंच असेल ना, मला तुझ्या पोटी 9 महिने 9 दिवस जागा दे. मला तुझ्या पोटी जन्माला यायचंय, मला तुला आई म्हणायचंय. येऊ श्रोते हो, ना तिने कुठले शास्त्र ग्रंथ वाचले, ना काही उपनिषद वाचली, का काय 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 नाही. साधी कुणबिन घराण्यातली अत्यंत साधी साधवी स्त्री, पण भगवान तिला म्हणतात मला तुझ्या पोटी जन्माला यायचंय. काय तिला वाटलं असेल हे सांगायला माझ्याकडे शब्द अपुरे, पण याच मागणीचा परिणाम असा की अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक पंढरीनाथ याच गोरोबा आणि कनकाईच्या पोटी तुकाराम या नावाने जन्माला आले. एवढा तुकाराम महाराजांचा अधिकार नव्हता, म्हणून रामेश्वर भटासारखा अत्यंत तीव्र बुद्धिमान वेदांगी तत्वज्ञ शास्त्रकार रामेश्वर भट्ट सुद्धा म्हणाले तुकिता तुलनेसी ब्रह्मरूपासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवली. हा अधिकार तुकाराम महाराजांचा. आमचे बोरोबंत म्हणतात मुकुटमणी संतांचा शिव शिव तुकया म्हणू नये वाणी, नेले जडवै कोणती. ज्यांच्यासाठी वैकुंठातून विमान आलं हो, आम्ही बसलेली एसटी बंद पडते. हा अधिकार तुकाराम महाराजांचा. म्हणून तेच तुकाराम महाराज जिथे म्हणतात देव पहावया गेलो तेथे देवची पूर्वपणामध्ये